वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे, त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एकतर कृषीप्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळं या माती आणि पाणी या दोन्ही विषयाशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं, हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाची येत असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन तिच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल, ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत. शालेय जे विद्यार्थी आहे आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे? 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत, म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील. आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झालेल्या आहेत रील्स बनवण्याच्यासाठी, आणि मला वाटतं त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल. आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा, घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं, त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो. पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा, जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांचे कडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जातं आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जातं आहे. ह्या सगळ्या पाण्याचा जर का आपण विचार केला तर धिस इज म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ही एक क्रिमिनल ॲक्ट आहे, की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या 2 रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे. हे सगळं